एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राडेगाव तालुका कृषी सेवा केंद्राचा बेमुदत बंद, विक्रेत्यांच्या 12 मागण्यांसाठी आंदोलन। राज्यातील कृषी निविष्ठ विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कृषी सेवा केंद्र चालकांनी सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत बंद आंदोलन पुकारले आहे। यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य उत्पादक व विक्रेता असोसिएशनसह राज्यातील सर्व जिल्हा संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या विक्रीतील विविध समस्यांवर गेल्या 4-5 वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याने विक्रेत्यांनी ही भूमिका घेतली आहे। खतांच्या पुरवठ्यातील लिंकिंग बंद करणे, अवैध व अप्रमाणित बियाणांवर बंदी, तपासणीतील जबाबदारीतील बदल, विक्री मार्जिन वाढविणे, प्रलंबित देयके अदा करणे आदी 12 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। या आंदोलनामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे व खतांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचे विक्रेता संघटनेने स्पष्ट केले आहे। शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन सुरूच राहील असा इशारा संघटनेने दिला। त्यावेळी राडेगाव तालुका कृषी निविष्ठ असोसिएशन अध्यक्ष शेरली बापू लालाने, उपाध्यक्ष उमेश गौरकर, श्रीकांत गावंडे, श्रीकांत मानकर, प्रवीण ताठे, चेतन धानोरकर, सुनील जयस्वाल व इतर राडेगाव तालुका कृषी निविष्ठा संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सर्व कृषी निविष्ठा संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राडेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जुंबडे।